गेल्या 2 वर्षांपासून विचार केलेली उज्जैनच्या महाकालेश्वर देवाचं दर्शन करण्याची इच्छा आज माझी पूर्ण होते। ते म्हणतात ना, जोपर्यंत बुलावा येत नाही तोपर्यंत जाणं होत नाही। अगदी माझ्या बाबतीत सुद्धा तसंच झालंय। तर चला, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक 3ऱ्या क्रमांकाचं असलेलं उज्जैन मधील हे महाकालेश्वराचं मंदिर याचं दर्शन आपण सर्वांनी करूया। नमो पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। सुप्रभात मंडळी, सुप्रभात उज्जैन मधून। तर आजच्या सकाळची सुरुवात उज्जैन मधल्या चहापासून करतोय आणि मस्त अशी कुल्हडवाली चहा। तर मंडळी, आता वाजले सकाळचे 12, सकाळचे ना आता दुपार झाली आहे 12, कारण रात्री राईड करून आलो आणि मस्त असे थकलो होतो आम्ही सगळेजण। तर आता सगळं आवरून झोप वगैरे घेऊन आता आपण चाललेलो आहोत महाकाल बाबाच्या दर्शनासाठी। आणि आम्ही जिथे थांबलो आहेत तिथून एक 5-10 मिनिटावर सगळे इकडची मंदिरं आहेत। तर या व्हिडिओमध्ये कोणती कोणती मंदिरं आपण फिरणार आहोत ते बघणार आहोत। आणि त्यानंतर काळभैरवचं जे मंदिर आहे ना, त्यासाठी आपण फक्त ऑटो रिक्षा घेणार आणि ते जाणार। तर चला, मस्त अशी गरमागरम चहा पिऊया आणि उज्जैनच्या महाकाल बाबाच्या दर्शनापासून सगळी मंदिरं फिरायला सुरुवात करूया। तर म्हणजे महाकालच्या दर्शनाला आलोय। ॲक्च्युली घरापासूनच आपण ट्रेडिशनल कुर्ता घातलेला, पण आता इथे जरा वाईब येण्यासाठी महाकालचा वाईब आले पाहिजे। तर घातल्यावर कसं दिसेल नक्की एकदा कमेंट करून सांगा। आणि रमेश भाऊंनी ऑलरेडी घातलाय, तर आपण यांच्याकडून परचेस केलेला आहे। जय श्री महाकाल। तर आलात तर इकडे तुम्ही फिरण्यासाठी, असं थोडंसं वाईब येण्यासाठी, काय म्हणतात, देवांचं वाईब, तर नक्की घ्या। थँक्यू। उज्जैनमधील हे महाकालेश्वर मंदिर एक रहस्यमय मंदिरांपैकी एक मंदिर आहे। असं म्हणतात की महाकाल या शब्दाचा संबंध फक्त मृत्यूशी आहे, परंतु हे पूर्ण सत्य असू शकत नाही। कारण या काल शब्दाचे 2 अर्थ आहेत। एक म्हणजे काळ म्हणजेच वेळ, आणि दुसरं म्हणजे मृत्यू। तर याच कालला महाकाल यासाठी सुद्धा म्हणतात की पुरातन प्राचीन काळापासून पूर्ण विश्वाची काळ वेळ निर्धारित होत होती। आणि दुसरं कारण सुद्धा काळालाच अनुसरून आहे, आणि ते असं की महादेवाचे हे शिवलिंग तेव्हा प्रकट झालं जेव्हा भगवान महादेवांना एक दूषण राक्षसाचा अंत करायचा होता। भगवान शिव साक्षात त्या राक्षसाचा काळ म्हणजेच मृत्यू बनून आले आणि त्याचा अंत केला। त्यानंतर अवंती नगरीला उज्जैन या नावाने ओळखले जाऊ लागले। नमो पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। असं म्हणतात की इथे कोणताही राजा किंवा मंत्री रात्री राहण्यासाठी थांबत नाही किंवा थांबण्याची हिंमतही करत नाही। त्याचं असं की उज्जैनचा एकच राजा आहे, आणि ते म्हणजे महाकाल बाबा महादेवजी। राजा विक्रमादित्यांच्या शासन काळानंतर इथे कोणीही राजा रात्रभर थांबू शकत नाही, आणि ज्याने कोणी हे करण्याचं साहस धाडस केलं त्याचा संकटांनी घेरून मृत्यू झाला। आता भविष्यात सुद्धा कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री, प्रधानमंत्री किंवा अन्य कोणी राजा मंत्री येथे रात्रभर थांबत नाही। असे हे या महाकालेश्वर महादेवाचे कडक असे देवस्थान आहे। तर मंडळी, मुंबई ते उज्जैन अशी बाईक राईड करून 17 ते 18 तास बाईक राईड करून आम्ही उज्जैनच्या महाकालेश्वराच्या दर्शनासाठी आलोय। आणि आता मी आहे गाभाऱ्यामध्ये, आणि सुंदर असं दर्शन झालेलं आहे। आणि बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती की 12 ज्योतिर्लिंग कधी ना कधी करावेत। तर आजचं हे माझं 3रं ज्योतिर्लिंग आहे। तर माझं नाशिकचं आणि भीमाशंकर हे कम्प्लीट झालंय, ते आज माझं 3रं ज्योतिर्लिंग आहे। तर या महाकालेश्वराच्या ज्योतिर्लिंगाचं सुद्धा सुंदर असं दर्शन झालंय। तर माझ्या मागे पाहू शकता। तर माझ्या व्हिडिओ मार्फत मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। तर सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री महाकाल, आणि एकदा तरी या उज्जैनला येऊन महाकालेश्वराचं दर्शन नक्की करा। इतकी गर्दी असताना अवघ्या 10 मिनिटात आमचं दर्शन झालेलं आहे।
आणि इतकं प्रसन्न वाटते की गेल्या 20 मिनिटापासून आम्ही या गाभाऱ्यामध्ये फक्त महाकालेश्वराला बघतोय, ती ज्योतिर्लिंगाची पिंड बघतोय आणि खूप प्रसन्न वाटतंय आणि भाग्यवान ते इतकं वाटतंय ना, म्हणजे एवढा प्रवास करून आम्ही जे आलोय ते सार्थकी लागलंय. तर जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. या महाकाल मंदिरामध्ये महादेवाची पहाटे 4 वाजता भस्मारती केली जाते आणि या भस्मारतीचे नेमके रहस्य काय आणि ही का केली जाते हा प्रश्न मला सतत भेडसावत होता. त्याचं असं, जेवढं प्राचीन हे महाकाल मंदिर आहे तेवढंच प्राचीन इथली होणारी भस्मारती सुद्धा आहे. त्या प्राचीन काळात राजा चंद्रसेन महादेवाचे मोठे निस्सिम भक्त होते. जेव्हा राजा रिपुतमनने उज्जैनवर आक्रमण केलं आणि राक्षस दूषण याच्या मदतीने प्रजेला त्रास दिला, तेव्हा प्रजेने मदतीसाठी भगवान शिवाची उपासना केली. प्रजेच्या निस्सिम उपासनेला प्रसन्न होऊन महादेवांनी दूषण राक्षसाचा वध केला आणि एवढंच नाही तर महादेवांनी त्या राक्षसाची राख आपल्या अंगाला लावून स्वतःचा शृंगार केला आणि स्वतः प्रजेच्या रक्षणासाठी कायमचे उज्जैनमध्ये स्थानापन्न झाले. आणि या अशा प्रकारे उज्जैनमध्ये महाकालेश्वराच्या भस्मारतीला तेव्हापासूनच सुरुवात झाली. तर जय श्री महाकाल मंडळी. तर आता उज्जैनच्या श्री महाकालेश्वराचं मस्त असं सुंदर दर्शन झालेलं आहे आणि तब्बल 20 मिनिटं आम्ही गाभाऱ्यामध्ये होतो आणि इतकं प्रसन्न वाटत होतं आणि सगळा ताण तणाव थकवा संपूर्ण दूर झालेला आहे आणि पुन्हा एकदा पुढच्या वाटचालीसाठी एनर्जेटिक सुद्धा झालेलो आहे. आणि एकंदरीत हा उज्जैनमधला महाकालेश्वराचा जो मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे आलात ना तर तब्बल 84 मंदिर आहेत आणि छोटी मोठी अशी 84 मंदिर आहेत आणि तुम्हाला उज्जैन महाकालसाठी इथे फिरायचं असेल तर 2 दिवस तरी नक्की एक्सप्लोअर करण्यासाठी वेळ काढून या. तर आता या उज्जैनच्या महाकालेश्वराच्या दर्शनानंतर आम्ही चाललेलो आहे हरसिद्धी मंदिर पाहण्यासाठी, बडा गणपती पाहण्यासाठी आणि काळभैरव हे मंदिर पाहण्यासाठी. तसेच मंदिरं पाहून झाल्यानंतर संध्याकाळी आपण जाणार आहोत शिप्रा नदीची आरती पाहण्यासाठी आणि त्याच्यानंतर इथे लेझर शो सुद्धा आहे आणि संध्याकाळची जी रौनक असेल ना ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर जय श्री महाकाल. तर मंडळी, या महाकालेश्वराच्या उज्जैन नगरीमध्ये पाहण्यासारखी बरीच मंदिरं आहे. तुम्हाला 2 ते 3 दिवस सुद्धा अपुरे पडतील, परंतु वेळेच्या अभावी त्यातील काही मंदिरांचं दर्शन मी घेत आहे. म्हणजे आता आम्ही 7 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलोय काळभैरव मंदिर येथे आणि आता हा मार्केट परिसर क्रॉस करून जाऊया दर्शनाला. आणि मंडळी, अशी आख्यायिका आहे की या काळभैरव देवाला दारूचा प्रसाद चढवला जातो. तर माझ्या मागे पाहू शकता रॉयल स्टॅगचं ऑफिशियल काय म्हणतात ऑफिशियल विक्रीचं दुकान मागेच आहे आणि इथे समोरच आहे काळभैरवचा प्रवेशद्वारचा गेट. कितने का है? ये 100 रुपए का प्रसाद है. ये अपने घर के मुख्य दरवाजे मिलता है नजर बस. गाड़ी दुकान मकान आप इस पे भी लगा सकते हो. 3 बार टच करा रिटर्न मिलेगा ये वापस. ओके. काम में. और ये कितने का है? पूरा प्रसाद 100 रुपए का आपका. ये सब 100 रुपए का. ओके. और यहाँ पे ऐसा सुना है कि दारू का प्रसाद चढ़ाया जाता है, वो सच है? हाँ, पिलाया जाता है. भगवान परंपरा से दारू पीते देसी. मदीना का भोग लगाया जाता है. चढ़ा के वापस देंगे. तो इसमें से ये प्रसाद में से लेके जाएंगे? इसमें रख के ले जाना. वाइन साहब में से लेकर इसमें रख के ले जा सकते हो आप. ओके. चढ़ाकर वापस दे देते. आपका नाम? हेमंत पड़ियाल. हेमंत पड़ियाल. और कितने साल से सेवा कर रहे हैं इधर? तो यहाँ पर 10-12 साल से. 10-12 साल से सेवा. चलो एक दे दो मुझे. म्हणजे या काळभैरवच्या लाईन मध्ये आपल्याला काही अशी मंडळी हौशी मंडळी भेटले. तर क्या नाम है आपका? और आपका? तर ही आपल्या प्रसादामधली सिग्नेचर पाहून खूप उत्साही झाले. तर बहुत अच्छा लगा आपको मिलके.
थँक्यू. काळभैरव. काळभैरव म्हणजे वेळेचे प्रमुख किंवा वेळेचे आदिदेव. भगवान शिवाचे भीषण आणि महास्वरूप म्हणजेच भगवान काळभैरव. आणि हे भगवान काळभैरव करतात मृत्यूच्या भयाचा नाश. उज्जैनमधील हे अतिप्राचीन आणि पौराणिक मंदिर स्मशान क्षेत्रामध्ये स्थित असल्यामुळे तांत्रिक मांत्रिक साधूंसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. त्यांच्या मते या काळभैरवाला प्रसन्न करूनच तांत्रिक विद्या प्राप्त केली जाते. हे काळभैरव मंदिर 6000 वर्ष जुनं आहे. तसेच या काळभैरव देवाला या अवंतिका नगरीचा म्हणजेच या उज्जैनचा रक्षणकर्ता असं मानलं जातं. या भगवान काळभैरवाचं हे मंदिर सर्व जनतेसाठी एक आश्चर्याचा विषयच बनला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे या काळभैरव देवाला अर्पण केला जाणारा मदिराचा भोग. याला चमत्कार म्हणावा की अजून काही, पण भगवान काळभैरव मदिरा प्राशन करतात हे सत्य आहे. तर काळभैरव देवाचं दर्शन झालंय. ऍक्च्युली ते गर्दी खूप होती, त्याच्यामुळे हा जो आपला प्रसाद आणला होता ना, तर तिकडच्या एका तांब्यामध्ये सगळ्यांचा काढून घेत होते थोडा थोडा. त्याच्यानंतर हे दिले आणि तर आता आपण याच्यानंतर चाललोय हरसिद्धी मंदिर आणि बडा गणपती मंदिर पाहू आणि शिप्रा नदीची रामघाटवरची आरती पाहू आणि त्याच्यानंतर लाईट शो वगैरे एन्जॉय करू आणि बघूया पुढचं नियोजन कसं काय होतं. तर मंडळी, आता मी जिथे उभा आहे ना त्याचं नाव आहे रामघाट आणि ही संपूर्ण आहे शिप्रा नदी. तर या नदीकाठावर संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर एक आरती होते रामघाटाच्या इथे. तर तोच हा मागचा परिसर आहे आणि इथे आम्ही अवघ्या शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आलो. आम्हाला सांगितलं होतं की 7 वाजता आरती असते, पण असा टायमिंग वगैरे नाही. इथे जे महाराज होते त्यांना विचारलं असतं असं कळलं की जेव्हा सूर्यास्त होतो ना तर त्या हिशोबाने टायमिंग फ्लक्च्युएट होत असतो. तर जर तुम्ही इकडे रामघाटाची शिप्रा नदीची आरती बघण्यासाठी येणार असाल, अर्धा तास आधीच येऊन इथे बसा, कारण बरीच अशी गर्दी असते. तर इथे बघू शकता काय सुंदर असं प्रसन्न वातावरण आहे आणि हळूहळू गारठा सुद्धा वाढतोय आणि खूप छान वाटतंय. उज्जैनमधला हा आजचा दिवस माझा म्हणजे आयुष्यातला एक जसा अयोध्येमधला दिवस होता ना माझा आठवणीतला, तर तसाच हा दुसरा दिवस आहे. तर आज 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं महाकालेश्वराचं दर्शन सुद्धा झालंय, काळभैरवाचं दर्शन झालंय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत ओंकारेश्वराचं दर्शन. तर कसं वाटलं एकंदरीत दर्शन तर नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि मस्त असा शिप्रा नदीचा आम्ही हा आता घाट अनुभवतो आणि एकंदरीत व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर म्हणजे हरसिद्धी मंदिरच्या इथे थोडीशी शॉपिंग करतोय आणि आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी मी काय घेतलं नाही, घरच्या बहिणींसाठी आणि बायकोसाठी आणि आईसाठी घेतलं आणि सासूबाईंसाठी. तर इथे मस्त समोर एक बॅगचं दुकान आहे. या बॅगच्या दुकानामध्ये आपण केलेली आहे इतकी मस्त अशी शॉपिंग. तर एक या बहिणीसाठी, हे सासूबाईंसाठी,
ही बायकोसाठी, ही पण बायकोसाठी, बहिणीसाठी आणि एक ऑफिसच्या मॅडमसाठी. तर भाईंनी आपल्यासाठी डिस्काउंट तर केलेला आहे आणि मस्त असं बहुत अच्छा लग रहा है देख के. आणि ऍक्च्युली हे आपल्या मुंबईत पण मिळतं, पण इथून नेण्याचा जो एक वेगळा फिलिंग आहे ना, त्यासाठी घेतोय समथिंग स्पेशल. आपल्याकडे लगेज पण खूप आहे, आता याला ठेवायचं कुठे हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर चला फटाफट पॅक करू. म्हणजे फायनली नाही म्हणता एक एक बॅग घ्यायची होती, तर आम्ही आता इथून दुकानच खरेदी केले. दाखवा रमेश भाऊ तुमचा. तर रमेश भाऊनी ते 4-5 बॅगा घेतल्यात. आपल्या 5-6 बॅगा झाल्यात. माझ्या 5 बॅग, 5-6 बॅगा. झाले. तर थँक्यू शुभमजी. जय श्री महाकाल. हा, आपण सबस्क्रायबर पण वाढवला. चला पुढच्या शॉपिंगला चलो. थँक्यू. मंडळी, उज्जैनमध्ये दर्शन करत असताना आता शेवटचं स्थळ आम्ही जे पाहायला आलोय ना, त्याचं नाव आहे बडा गणपती. आणि आत्तापर्यंतचा मी पाहिलेला हा सगळ्यात मोठा असा गणपती बाप्पा आहे. इतका मोठा आहे तुम्हाला दाखवतो. तर हा इतका मोठा गणपती बाप्पा तुम्ही कधी बघितला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर उज्जैनच्या या बडा गणपतीच्या देवाच्या चरणी नतमस्तक नक्की व्हा. गणपती बाप्पा मोरया.